आपल्याची वेगळी असायची आणि कल्याण भवनानंतर होतं की बाबा दिवस दिसतच नाही, रात्र झाली की घरी यायचं, सकाळ झाली की कामाला जायचं. त्यामुळे मी पण काय आपल्या इकडून तयारी करायला जातो. नंतर मी 2017ला संभाजीनगरला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर एक क्लास लावले आणि क्लास लावल्यानंतर पार्टीची एक निर्माण आली होती. त्यामध्ये 100 जागा होत्या आणि स्टायपेंड मिळणार होतं 9,000 रुपये महिना. तर त्यावेळेस ती एक्झाम देऊन मी 10व्या क्रमांकाला पास झालो होतो आणि तिथून मग मला आर्थिक अडचण आली नाही, कारण 9,000 रुपये महिना मला येत होता. 2019ला पार्टीचे क्लास करत CISLची जाहिरात झाली होती. CISLची जाहिरात आल्यानंतर मी फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. 2019ला एक्झाम झाली होती आणि 2020ला रिझल्ट लागला होता. त्यावेळेस लॉकडाऊन होतं. तर लॉकडाऊनमध्ये परत 1 वर्ष गेलं. जुलै 2021ला ट्रेनिंग आली होती. तर ट्रेनिंगला जाताना तिथून गेलो. तिथं 10 दिवस मी क्वारंटाईन होतो. मग 10व्या दिवशी ज्यावेळेस डॉक्युमेंटेशनला घेऊन गेले होते त्यावेळेस ते काही कारणास्तव मला घरी जाऊन कमिटी बसली होती माझ्यावर. तर त्या कमिटीला असा निर्णय दिला होता की आम्ही तुला घेणार नाही. नंतर ते सेंटर ट्रेनिंग सेंटर संस्थांना आपल्या अक्षरशः मिळत होतो आणि माझे जे साथीदार होते त्यांनी मला गेटपर्यंत सोबत आले होते आणि काहीतरी तुझ्या जीवनामध्ये याच्यापेक्षा मोठा असेल असं म्हणून मी तिथून रडत आलो. नंतर कोटा जंक्शन राजस्थानमध्ये स्टेशन आहे, तिथे मी एकदम शांत बसलो होतो की नेमकं आता पुढं काय करायचं. म्हणजे मला काहीच समजत नव्हतं. घरचे फोन येत होते, फोन उचलत नव्हतं, काही नाही. भावाने फोन केले, तिथंच मी रडत बसलो होतो. नंतर फोन उचलला, भावाने समजून सांगितलं असं आताच काही झालेलं नाही, गावाकडे ये. म्हणून मी ऐकलं आणि गावाकडे आलो. नंतर गावाकडे आल्यानंतर ऑगस्ट 2021ला परत पोलीस भरतीची जाहिरात आली होती. कारण एक जॉब केल्यानंतर मला दुसरा जॉब लवकर पाहिजे होता, कारण सगळ्यांचा हसुदार होतं ना की लागला लोक सांगत नाही असं. त्याच्यामुळे मी परत पोलीस भरती गावातूनच केली. नंतर पार्टीचे लॉकडाऊन 4 महिने वाढून भेटले होते, जे की मला 9,000 रुपये स्टायपेंड मिळणार होतं. तर त्याच्यामुळे मी परत संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरला गेल्यानंतर 2021 ऑगस्ट 2021ला गेलो होतो. नंतर तिथून मी 2020 लॉकडाऊनची कंबाईन एक्झाम होती ती त्याच्यातून काही झालं नाही. नंतर 2021ला कंबाईन क्लास 3ची एक्झाम दिली. त्याच्यामध्ये मला चांगले मार्क आले होते, पण 61 मार्क आले आणि त्याच्यामध्ये एक्साईज म्हणून पोस्ट होती. मला वाटतं त्या पोस्टसाठी पण करावी, त्याच्यासाठी मी क्लास लावले, सगळं काही दिलं. माझा 1 मार्काला डिफरंट गेम्स होती. नंतर परत मी 2022ची जी मी PSI झालो त्या एक्झामसाठी प्रिपेअर केलं आणि चांगल्या मेहनतीनं परत मी मेहनत घेतली आणि 8 ऑक्टोबर 2022ला मुलीची एक्झाम झाली. त्याच्यामध्ये मला 60 मार्क आले आणि त्या 60 मार्कमध्ये PSIला क्वालिफाय झालं. पण मला वाटतं होतं 60 मार्क आले म्हणजे मी गव्हर्नमेंटच्या सगळ्याच पोस्टला क्वालिफाय होईल त्यासाठी. पण त्यावेळेस प्रॉब्लेम एवढा आला की STसाठी 1 मार्क पडलो आणि देश आणि देशाचा प्रभाव जास्त झाला. नंतर मग माझं टार्गेटच PSI होतं, कारण क्लास 3ची CISL लवकर गेली म्हणून आता काहीतरी मोठंच करायचं, कारण जे आपलं असू झालेलं आहे ते कुठंतरी निघून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मग जोरात डिसेंबर 2022ला मेन्सची एक्झाम होती, पण काही कारणास्तव पेपर पुढे गेला. मग मी रिलॅक्स न होता जोमाने अभ्यास केला आणि 5 ऑक्टोबर 2023ला मेन्सची एक्झाम झाली. त्याच्यामध्ये मला चांगला स्कोर आला, 40 मार्काची लीड होती. नंतर 1 वर्ष ग्राउंडमध्ये गेलो. ग्राउंड असताना 10,000 रुपये महिना लागायचा. सांगायचे अडचण, पण तरी मला काही टेन्शन घेऊन आणि लोक ॲडजस्ट काहीतरी आता भरपूर आम्हाला किती वर्ष लॉकडाऊनमध्ये आलेलं आहे. अजून घराचं काम बाकी आहे ते माझ्याबरोबर बाकी, कारण मला भरपूर पैसा लागेल होता. नंतर गावून जुलै 2023 झालं आणि कामाबरोबर 4 जुलैला इंटरव्ह्यू झाला आणि घरी चांगले असल्यामुळे मला काही भीतीच नव्हती. मला कन्फर्म माहिती होतं की PSI होणार होतं. ते मला मेन्सची एक्झाम झाल्यानंतरच कळालं होतं आणि मला सांगितलं होतं की मला चांगला स्कोर आलेला आहे, यावेळेस कन्फर्म PSI. पण म्हणलं कसं गावाला यावेळेस फायनलिस्ट
गावाचा म्हणून. तर मग काम एक आता सगळं 2024 रिझल्ट लागला. रिझल्ट पाहताना आम्ही सगळे एका ठिकाणी गेलो होतो जी ग्राउंडची विद्यार्थी होती. तर असं रिझल्ट वाटच पाहत होतो आम्ही कधी रिझल्ट कधी नाही. मग एकदाच रिझल्ट आला त्याच्यामध्ये माझं नाव विसरलं होतं. अक्षरशः हातपाय करतं काम फोन लावला आणि झालं 34 रँक मिळाली काशीमधून. अक्षरशः डोळ्यात पाणी झालं त्यावेळेस फोनवरून सांगितलं भावाला. सगळेजण खुश होते आणि सगळे गावकऱ्यांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.